आज तुमचं एक्झिबिशन सुरू झालेलं आहे हो. जे खूप दिवसापासून तुमच्या मनात होतं. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? याच्यापेक्षा काय खुशी पाहिजे. बासरी बांबूची असते आणि त्या बांबूला ज्यावेळी ते लोखंडी सळीने त्याला चटके देतात तर लोक पाहणारे म्हणते का हे किती वेळेला दुःख होत असेल. बांबूही म्हणत असेल मला किती दुःख होत असेल. पण जे लोखंडी सळी काढल्यानंतर त्या बासरीला जेव्हा सर निर्माण होतात तर तो आनंद वेगळा असतो. तो आनंद मला मिळत आहे. हे आमचे गरम सळीनं आम्हाला कोरल्या गेले होते. त्यामध्ये नितीन पाटील आहेत, बरेच लोक आहेत, राधेश्यामजी चांडक आहे, सगळ्यात जास्ती मीडियाही माझ्यासोबत होते. तो आनंद मला आज मिळत आहे. बासरीसारखा सूर निघत आहेत मध्ये. तो शायर म्हणतो जिंदगी खू गर अलम फरते गम में भी मुस्कुराती है. जिंदगी खू गर अलम फरते गम में भी मुस्कुराती है. बासरी के सीने में जख्म है फिर भी वो गीत गाती है. आज आम्ही गीत गात आहेत. माझे सहकारी पिलकर वगैरे आहेत, नेतनकर आहेत, जयगुरू आहेत, हे लोक आहेत. बुलढाणा हे लोक हरेकाचे काय नाही होते. जिल्हाधिकारी काय असतात, त्यांचं सेक्रेटरी त्यांचे अधिकारी माझ्यासोबत आहे. आणि हे मी माझ्यासाठी केलंच नाही, पंचायत हे देव करून घेतला. शेवटी देवाला मानावं लागेल. नितीन पाटलाला याला महत्त्व द्या. फार रफ माणूस आहो, नालायक माणूस आहो, लोक बरोबर नसते, किती काही खरं असते. आप सच भी हो तो जज्बात पे काबू रखते. है एक गलत फहम जमाना न तुम्हें समझ पाएगा. आप सच भी है तर जज्बात पे काबू रखिए. आज जज्बात पे काबू ठेवलं, त्याचं फळ मिळालं. या हा महामानव आहे, मी तारीफ करणार नाही. काल पाया लागून घेतलं, त्यांचे उपकार फेडून टाकले. अधिकाराच्या पाया लागेल मी, अधिकाऱ्याला मी कुठे ठेवतो ते शब्द वापरणार नाही. त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन पाया लागलेला. पण त्यांच्या आणि हे जे काही फळ आहे त्यांनाही खुशी होत आहे. ही फार मोठी घटना आहे. मीडियाने हे समजून नाही राहिलेलं आहे. मी म्हणतो का 2 दिवस बरोबर मीडियन टाईम्स साहेब तुम्हाला विनंती करतो, टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, फ्री अमृत बाजार पत्रिका, दैनिक हिंदू यामध्ये हे एखादं काष्टशिल्प छपू द्या. जगातले लोक पाहायला येतील एवढं कॉन्फिडेंट आहे मला. जगातले लोक इतकं मोठं आहे गगनी, कुठे मिळणार नाही असं चित्र. जगातले प्लेनने येतील. आता काष्टशिल्प पाहायला बिशप येत आहे आणि ते बिशप किमती खपून जाईल. मी आज त्याची 1 करोड ठेवली, 10 करोड देतील. कारण का ते शिल्प जे आहे ते शिल्प बेल नावाच्या झाडातून निर्माण केलेलं आहे आणि ओरिजिनल आहे. जसं येशू ख्रिस्ताला खिळे मारले, हाताला खिळे मारले, पायाला खिळे मारले, किती दुःख झालं असेल. ते काष्टशिल्पाने प्रदिष्ट केलं. हा गणपती पाहता तुम्ही 2 क्विंटलचा आहे. 6 महिने याला काढायला लागले JCB. सगळे गोटेच गोटे आहेत आणि त्याच्यातून हा गणपतीचा रूप निर्माण केला. हे माझ्या मुखबधीर अपंग मुलांनी केलं. खूप याच्यामध्ये साध्य केलं मी. एक तर नवीन भारत सरकारला सिलेबस दिला का फेकलेल्या लाकडाला सौंदर्याचे खपले जातात. आज जो माझे खपले नसतील पण जो आनंद आज या काष्टशिल्पामध्ये लोकांना मिळत आहे. उज्ज्वल निकमसारखा माणूस मामूली नाही आहे. ते जर इतक्या वेळेस 10 मिनिटासाठी ते 2.5 घंटे थांबतात, त्याला काही कारण असेल. आज मला पद्मश्री मिळाली असेल, पद्मभूषण मिळाली असेल, डिलेट पदवी मिळाली असेल, त्या सगळ्या याच्या खाली आहे. आणि याचं फळ या मुलांसाठी आहे. आणि हा जो आनंद आहे, किती तुमच्या प्रेसवाल्याला आनंद येत आहे ना. काय काष्ट कल्पना आहे. पाहू तर ते पण नवरा बायको जोड्याने आता बायकांना भरून आणून झाले. चल पाहिलं फोटो काढून झाले. हा टर्निंग पॉईंट होणार आहे. आज 500 करोडची वास्तू असेल पण आजपर्यंत या वास्तूला आनंद निर्माण झाला नाही. आज सगळ्या वास्तूमध्ये आनंद निर्माण होत आहे. तर हे असे काष्टशिल्प घडवलेले आहे. याच्यामध्ये ध्यानाची पद्धत आहे, हे तिबेटी लामाची पद्धत आहे. शेवटी भारताची आणि हे ओशोनी पुढं आणलेली आहे. मी 1980मध्ये नरगिस दत्तनी लामा नावाच्या माणसाच्या काष्टशिल्पाची जहागीरहाट गॅलरीमध्ये उद्घाटन केलं होतं. त्या कार्यक्रमाला होतो तिथेच आमची मग ओळख झालेली होती. तिथे मी शिकलो. एवढं सांगू इच्छितो. आणि हे काष्टशिल्प म्हणजे स्वतः आपण पुरुष याच्यामध्ये तुम्हाला हर एक चित्र मिळेल, तुम्हाला तुमचा आत्मा मिळेल. आध्यात्मिक याच्यावर देतो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला समाधानी. आता तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही त्या जिराफजवळ उभे राहा, तुम्ही जिराफच स्वतःला जिराफ समजा. याचा तात्पर्य घ्या आपला समाजसेवेसाठी नाही, या भारतीय सनातन संस्कृतीसाठी घ्या. सगळ्या मुस्लिम येऊ द्या, बौद्ध येऊ द्या, ख्रिश्चन येऊ द्या, सगळी संस्कृतीला घ्या तुम्ही. बिशप लोक इथे अगरबत्ती मेणबत्ती लावून झालेले आहे. तर सांगण्याच्या तात्पर्य हे प्रेरणा आहे. तुम्ही टाकून दिलेले तुकडे
ते काष्टशिल्प करतात. तुम्ही 18 वर्ष झाल्यानंतर त्या मुलांना बाहेर काढतात. कुठे गेला असता तो अनिल? कुठे आहे? मूकबधीर आहे मुलगा, मतिमंद आहे, डोंगरीमध्ये टाकून दिला होता, मुक्का आहे. याला आम्ही मीडियाचा साथ होता, याला घडवलं आणि घडवल्यानंतर हे फळ आहे. काय सुंदर आहे मुलगा, पा किती सुंदर आहे. म्हणजे असा मुलगा हे होऊ शकते या देशासाठी. किती शाळा आहेत, किती शाळा आहेत. कुठे आहे पुनर्वसन मुंबईमध्ये? 18 नंतर हा कुठे गेला होता? हे कुठे गेले असते? याला मुलगा झाला होता. मुलगा झाला ना तुला का? किती आनंदित आहे. मुक्क्याला मुलं होते, आई त्याची बायकोही मुक्की आणि तोही मुक्का. याची बायको चेंबूरला टाकलेली होती आणि हा डोंगरीला टाकलेला होता. 30 वर्ष अगोदर मी घेऊन गेलो आणि यांना मूल झालं. अधीक्षक आहे तो, कामं करतात ते. आणि कामं करता करता आनंद. जसे तुम्ही या ठिकाणी टी व्ही पाहता, गाणे लावता, त्याप्रमाणे या मुलांनी हे काष्टशिल्प निर्माण केले. आज आम्ही बॉम्बेला जिंकलं नाही काय? नाही जिंकलं मुंबईला? अरे भारताला जिंकला आज आम्ही. कोण? उज्ज्वल निकमसारखा माणूस 10 मिनिटासाठी येतो, प्रोटोकॉल तोडतो आणि किती जात नव्हते ते. तिथून इथे भेटायला आलं. पंतप्रधान सोडून सगळे लोक त्यांना भेटायला येतात. ते ह्याच्यामध्ये प्रेरणा आहे, शक्ती आहे आणि मीडियाने याला साथ दिलेला आहे. मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि एकच म्हणतो, एक पत्थर भी करेंगा अगर खुदाई का दावा. काय म्हणतो शायर? एक पत्थर भी करेंगा अगर खुदाई का दावा, अगर उसको दिल ने पूजने वाला मिल जाए. तुम्ही पूजला आणि मूर्ती आला. इतकंच बोलू इच्छितो. त्यांनी लिहिलंय मॅनिफेस्टो. नॅचरल पीस आहे साहेब. हे करोड नाही, 100 करोडला खपेल साहेब हे पीस. अंतकरण नॅचरल काय असते? आणि सागवान आहे आणि 400 वर्षाच्या अंतर सागवान आहे, कारण ते सागवान वेगळं आहे सगळ्या फक्त एक पैसा जिल्ह्यामध्ये आलं पाहिजे. हे असं जिल्ह्यानंतर चालवतं. हां आहे साहेब. भलेपेक्षा 8 वर्ष ते झाल्यानंतर साहेब को भेजो. थांबा एक मिनिट. काही सौंदर्यामध्ये नेलं, 2च पिढ्या. हे सौंदर्यामध्ये गेल्यानंतर ते लाभा पद्धत आहे आणि त्यानंतर त्याला शांतीमध्ये आणतात. शंकर बाबा पापडकर यांनी गेल्या काही वर्षापासून समाजामध्ये जे दिव्यांग मुलं आहेत त्यांच्यातही देवाने नैसर्गिक त्यांना एक देणगी दिली आहे आणि ती देणगी म्हणजे स्वतः विचार करणं आणि त्याच्यातून कलाकृती निर्माण करणं. आणि असेच आज बाबांनी आपली ही दिव्यांग मुलांना घेऊन या पु ल देशपांडे अकॅडमी मंतरच्या हॉलमध्ये काष्टशिल्प भरलं होतं. काष्टशिल्प म्हणजे लाकडापासून नैसर्गिक लाकडं, त्याच्यातून काय दिसलं या दिव्यांग मुलांना हे त्यांनी असं काष्टशिल्प प्रदर्शनात इथे माझ्या बघण्यात आलं आणि खरोखर मला धक्का बसला की दिव्यांग मुलांच्या मनात देखील इतकी चांगल्या कल्पना येऊ शकतात, चांगली कलाकृती येऊ शकते. खरोखर शंकर बाबा शब्द अपुरे आहेत. तुम्ही ज्या जिद्दीने काम करीत आहात त्याला तोड नाही. माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आजपासून मी तुमचा वकील केंद्र सरकारमध्ये काम बघेल आणि आपल्या याच्याकरता दिव्यांग मुलांसाठी काय करता येईल याविषयी आपण नक्की चर्चा करून मार्ग काढू. वास्तविक पाहता शंकर बाबा पापळकर या व्यक्तीचा आणि माझा जवळजवळ 45 वर्षाचा स्नेहसंबंध आहे आणि त्यांनी केलेलं जे काही काम आहे ते आम्ही प्रत्यक्षात बघितलेलं आहे की ज्या दिव्यांग मुलांना ज्यांना कोणी त्यांना सांभाळणारं कोण नाही अशा सर्व मुलांच्या पाठी पालक बनून राहिलेले शंकर बाबा
हे आज भारत सरकारने पद्म पुरस्कार दिलेले विभूषित असे व्यक्ती आहेत. ही जी काही मुलं आहेत, या मुलांचं जे काय स्वतःच्यामधली जी उपजत कला असते, आज जंगलांमध्ये राहणारी ही जी मुलं आहेत त्यांच्यातली उपजत कला ही पापळकरांनी हेरली आणि ती त्या कलेचं आज इकडे एक मोठं प्रदर्शन भरलेलं आहे. मी महाराष्ट्र शासनाला पण याच्यावर धन्यवाद देऊ इच्छितो की यांच्या कलेला आज पु ल देशपांडेंसारख्या व्यक्तीच्या दालनामध्ये सहभाग मिळणं आणि आज प्रदर्शनाला फार मोठ्या मोठ्या व्यक्ती आल्या होत्या, ज्यांना जे कला क्षेत्रामध्ये वावरणारे फार दिग्गज असे लोक येऊन गेले आणि हे प्रदर्शन आणखीन 6 दिवस चालणार आहे. तर जरूर ही कला बघा. मुख्य म्हणजे प्रत्येक नुसती कला नाही, प्रत्येक शिल्पाबरोबर त्याबद्दल लिहिलेला एक शेर जो पापळकर बाबांनी त्याच्या मागे डिस्प्ले केलेला आहे आणि त्याचा एक आनंद उपभोगता येईल. आणि दुसरं एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ही कुठली झाडं आहेत, त्या झाडांचा पण आपल्याला ह्याचा परिचय होतो, ती किती वर्षाची आहेत आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तासकाम वगैरे न करता ते जी झाडं जी अक्षरशः फुकट गेली असती, ज्यांच्या फांद्या फुकट गेल्या असत्या, या फांद्यांचा वापर करून ही जी शिल्प केलेली आहेत, ही शिल्प एक खरोखरच एक अद्वितीय असा कलेचा नमुना मानता येईल. आणि मी सगळ्या मुलांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं जीवनमान त्यांनी घडवलेलंच आहे, पण त्याच्याबरोबर या शिल्पाच्या कृतीतून त्यांनी आम्हाला एक निसर्गभानही घडवलेलं आहे. याच्याबद्दल त्यांच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. अनंत उपकार या माणसाचे. गृहमंत्री झाल्यानंतर, शपथविधी घेतल्यानंतर 3000 किलोमीटर येऊन वज्जरच्या माझ्या मुलांना दर्शन घेतले आणि झोपडीमध्ये चहा करून पाजला गृहमंत्र्यात सेक्रेटरी. आता तर साला छोटासा मंत्री बोलत नाही लेका, त्याला कुत्रही विचारत नाही, हम पूजा कर रहे, पाया लागतो. गृहमंत्री अन्नमंत्री असताना माझ्या पोरांना आंब्याच्या रस्त्या ठिकाणी दादा याला म्हणतात मंत्री. आणि मी काही तारीफ करणार नाही त्याच्यासाठी, आणि माझ्यासाठी नागपूरहून आलो. यांचे अनंत उपकार आहे. त्यांच्यावर एक शेर आहे, हम खुदा के कभी कायल न थे. काय म्हणतो शायर, हम खुदा के कभी कायल न थे, अरे तुम्हें देखा तो खुदा याद आ गया. खुदा नाही का माझ्या मुलांना नाही, तिकीटचे पैसे यांनी दिले, जेवणाचे पैसे यांनी दिले. आज सांगतो बोलू द्या साहेब, टॅक्सी लावून ठेवल्या 2 गाड्या, ज्या VIP गेस्ट हाऊसमध्ये झोपाला साहेब. हो, आमची सोय नाही साहेब, पण तुम्ही मला झोकू नाही दिलं. यांचं कार्य इतकं मोठं आहे. मी स्वतः वझरला आदरणीय शरद पवार साहेबांना घेऊन गेलो होतो, त्यांना सांगितलं असं कार्य आहे आणि स्वतः शरद पवार साहेब तिथे आले, 1 तास 1.25 तास थांबले, मुलांची तिथं गप्पा गोष्टी केल्या आणि त्यांना इतका आनंद झाला की बाबांचं इतकं मोठं काम आहे ते आपल्याला पाहायला मिळालं. त्याचं स्वतः माझ्याशी साहेब बोलले. आणि त्यांना जेव्हा मी सांगितलं की आपण ज्या ठिकाणी वझरला गेलो त्यांना पद्मश्री मिळालं, तर त्यांना अतिशय आनंद. हो, पत्र पाठवलं लिहून त्यांनी. हां, पत्र पाठवलं साहेब शरद पवार. मी तर सगळ्याच्या सामने विनंती करेल, मीडिया मोठी आहे इथे, का सुळे पवार साहेबाला आमंत्रण द्यायला जाईल, येणार नाहीत, पण सुळे आहेत आणि तुमचे जे त्यांची मुलगी आहे त्यांनी इथे यावं, हे पाहावं अशी मी तुम्हाला त्यांनी जरूर आणावं जबरदस्ती सुळेला. आणि मीडियामध्ये ते बोली नक्की बोली. बसा. मी विनंती करेल आमच्या मिनलताई जोगडेकरांना, मलाही हे राजकारण नाही आहे, माझ्यावर अनंत उपकार आहेत, त्यांना एक गुलाबाचं फूल देऊन आपण स्वागत कराल. अनंत उपकार कराडे साहेब. कराडेबाई मी सांगू शकत नाही, इतके उपकार आहेत. आढळ्यात या. अचूक बातम्या, निपक्षपाती विचार, अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता.